अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया मटार कोफ्ता कढी. Like, comment, and subscribe. हिरव्या वाटाणे फ्रेश घेतलेले, बेसन पीठ घेतले, ओवा घेतलाय, जिरी पावडर घेतली, धना पावडर घेतली, हिरव्या मिरच्या घेतल्यात, मीठ घेतलंय, आले आणि लसूण घेतलाय, कोथिंबीर, एक आल्याचा तुकडा टाकायचा, लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, हिरवी मिरची टाकून घ्यायची. हे ना मिक्सर मधून ना थोडे मोठे वाटून हे असे मोठे वाटून घेतलेले. धने पावडर टाकून घ्यायची, जिरी पावडर टाकून घ्यायची, ओवा टाकायचा, मीठ टाकायचे, कोथिंबीर टाकायची, बेसन पीठ टाकायचं, ना मिक्स करून घ्यायचे. हे मिक्स करून झाले. हिरव्या वाटाण्यांचे ना कोफ्ते तळून घेऊ. मी ना असे थोडे थोडे गोल केले. तुम्हाला जसा आकार द्यायचा ना तसा देऊ शकता. कोफ्ते ना कुरकुरीत होतं तळून घ्यायचे. ते ना असे फिरवीत राहायचे म्हणजे एकसारखे तळले जाते. खूप छान लागते याची भाजी खायला. कोफ्ते ना तळून झालेत. आता काढून घेऊ एका प्लेट मध्ये. कोफ्ते तळून झालेत. आता काढून घेऊ. सगळे ना कोफ्ते बनवून झालेत. आता ना ग्रेव्हीची तयारी करू. ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य हा उभा चिरून घेतलेला एक कांदा आहे, एक हिरवी मिरची घेतली, एक टोमॅटो घेतलाय, खोबरे घेतले, आले आणि लसूण घेतलाय, कांदा मसाला, जिरी लागणारे, लाल मिरची पावडर लागणारे, हळद लागणारे, मीठ लागणारे, गरम मसाला आणि कोथिंबीर लागणारे. कांदा आणि हिरवी मिरची भाजून घ्यायची. कांद्याचा ना कलर चेंज होतोवर भाजून घ्यायचा. कांदा भाजताना आले आणि लसूण टाकून घ्यायचाय. कांदा भाजून झालाय. टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो पण भाजून घ्यायचाय. मस्त असा शिजला पाहिजे. ही भाजी ना खूप खायला छान लागते. टोमॅटो भाजून झालेत. खोबरे टाकून घ्यायचे. खोबरे पण भाजून घ्यायचे. खोबरे पण भाजून झालेत. आता कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर पण थोडीशी ना भाजून घ्यायची. हे सगळं भाजून झाले. मिक्सर मधून वाटून घ्यायचे. मसाला ना थंड झालाय. आता वाटून घेऊ. मसाला वाटून झालाय. आता फोडणीची तयारी करू. कढईमध्ये ना तेल टाकायचं. मी ना हे कोफ्ते तळले त्याच तेल टाकून घेतले. तेल तापले. जिरी टाकून घ्यायची. जिरी फुलली का कांदा मसाला टाकून घ्यायचाय. लाल मिरची पावडर टाकायची. हळद टाकून घ्यायची. वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचाय. मसाला ना तेलावर परतून घ्यायचा. कोथिंबीर टाकून घ्यायची. मसाला ना परतून झालाय. गरम पाणी टाकून घेऊ. हे मिक्स करू. याला ना उकळी काढून घ्यायची. आता मीठ टाकायचंय. उकळी काढून घ्यायची. ही भाजी ना खायला खूप छान लागते. मस्त अशी उकळी पण आली आणि तरी पण छान आली. याला गरम मसाला टाकून घेऊ. मिक्स करायचंय. हे कोफ्ते ना मी आता ह्या ग्रेव्ही मध्ये सोडून घेणार आहे. कोफ्ते सोडून घेतलेत. एक उकळी काढून घेणार आहे मी त्याला. म्हणजे कोफ्त्यांमध्ये ना हा रस्सा आहे ना मुरला जाईल. आणि ही भाजी खायला ना खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. भाजीला ना उकळी आली. भाजी तयार झाली. एकदम मस्त अशी तरी पण आलेली आहे. झाली. आता प्लेटिंग करून घेऊ. Like, comment, and subscribe.